बऱ्याच लोकांची तक्रार असते की आम्हाला ना चांगले लोकच मिळत नाही. आमच्या टीममध्ये ना लोक काम सोडून जातात. आणि मोस्टली ही तक्रार करणारे लोक व्यावसायिक असतील तर ते सेल्फ प्रोफेशनल असतात. म्हणजे डॉक्टर असेल, वकील असेल, CA असेल, इंजिनियर असेल, अकाउंटंट असतील, ह्या लोकांची नेहमी तक्रार असते. आणि जेव्हा आपण त्यांना आर्ट ऑफ डेलिगेशनचं महत्त्व, तुम्हाला फ्री टाईम कसा अर्न करायचा हे सांगताना सांगतो की टीम बिल्ड करा, तेव्हा त्यांचा सगळ्यांचा नेहमीच 2 प्रश्न असतात. पहिला प्रश्न, चांगले लोकच मिळत नाही. आणि दुसरा प्रश्न, चांगले लोक मिळाले तर टिकत नाही. तर यांना मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो की बघा, आपण बॉलिवूडचं उदाहरण घेऊया. A ग्रेडचा डायरेक्टर असेल ना, तर त्याला A ग्रेडचा हिरो भेटतो, त्याला A ग्रेडची हिरोईन भेटते, त्याला A ग्रेडचा म्युझिशियन भेटतो, त्याला A ग्रेडचा कोरिओग्राफर भेटतो. त्याचं बजेट मोठं असतं, त्याच बजेटचा हिरो भेटतो, त्याच बजेटची हिरोईन भेटतो. आणि जर B ग्रेडचा डायरेक्टर असेल तर त्याचा निर्माता पण B ग्रेडचा असतो, त्याचा हिरो पण B ग्रेडचा असतो, हिरोईन पण B ग्रेडची असते, त्याचा म्युझिक डायरेक्टर, त्याचा कोरिओग्राफर सगळे B ग्रेडचे असते. आणि जर तो डायरेक्टर C ग्रेडचा असेल तर त्याचा निर्माता C ग्रेडचा, त्याचा हिरो C ग्रेडचा, त्याची हिरोईन C ग्रेडची, त्याचा म्युझिक डायरेक्टर देखील C ग्रेडचा. क्वचित अपवाद म्हणून एखादा A ग्रेडचा हिरो B ग्रेडच्या डायरेक्टरच्या पिक्चरमध्ये काम करतो, किंवा एखादा A ग्रेडचा म्युझिक डायरेक्टर B ग्रेडबरोबर एखाद्या प्रोजेक्टवर काम करतो, किंवा एखादा A ग्रेडचा डायरेक्टर B किंवा C ग्रेडच्या म्युझिक डायरेक्टरबरोबर किंवा हिरोबरोबर काम करू शकतो. अपवाद असतो, पण मग ते कंटिन्यू होत नाही. नॉर्मली तुम्ही ज्या लेवलच्या आहात ना त्याच लेवलचा क्लास तुम्हाला मिळतो. तुम्ही A ग्रेडच्या आहात, B ग्रेडच्या आहात का C ग्रेडच्या आहात याच्यावर ठरतं तुम्हाला मिळणारी माणसं A ग्रेडची आहेत, B ग्रेडची आहेत का C ग्रेडची आहेत. आणि जर तुम्ही A ग्रेडमध्ये तुम्हाला B ग्रेड किंवा C ग्रेडची लोकं भेटली तर ती तुमच्याकडे टिकणार नाही, किंवा तुम्ही त्यांना पुन्हा पुढच्या प्रोजेक्टला घेणार नाही. आणि जर तुम्ही B किंवा C ग्रेडचे आहात आणि तुमच्याकडे चुकून एखादा A ग्रेडचा माणूस आला तर पुढच्या प्रोजेक्टला तो तुमच्याकडे टिकणार नाही. याचा अर्थ काय होतो, जर आपल्याला चांगली लोक मिळत नाहीत किंवा जर आपल्याला पोटेन्शियल असलेली लोक मिळत नाहीत, याचा अर्थ आपलं पोटेन्शियल कमी आहे. मग ते कसं कमी आहे? एकतर आपल्या ऑफिसचं, आपल्या बिझनेसचं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं चांगलं नाही की चांगली लोक तिथं बसतील, त्यांना कम्फर्टेबल वाटेल, किंवा तेवढी चांगली सॅलरी आपण त्यांना देत नाही की त्या सॅलरीमध्ये त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन होईल, किंवा तुमच्याकडे काम करतोय हे स्टेटसला शोभत नाही त्यांच्या. एखादा चांगला अकाउंटंट आहे, एखादा चांगला मार्केटिंगवाला आहे, एखादा चांगला सेल्सवाला आहे, त्याला तो तुमच्या कंपनीत काम करतो हे सांगताना जर स्टेटस वाटत नसेल किंवा प्राऊड फील होत नसेल तर तो कितीही चांगला असेल, तुम्ही कितीही चांगली सॅलरी दिली तरी तो तुमच्याकडे टिकणार नाही. कारण कुठली गोष्ट सिंक्रोमध्ये असेल तर ती चांगली दिसते. चांगल्या गाडीला तुम्ही अलॉय व्हील लावलेत, चांगल्या गाडीला ॲक्सेसरीज चांगल्या लावल्या तर ती चांगली दिसेल, पण एखाद्या जुन्या कामावर आलेल्या गाडीला तुम्ही किती चांगल्या ॲक्सेसरीज लावल्या, अलॉय व्हील लावले तर ती चांगली दिसणार आहे. तसंच आपल्या व्यवसायाचं आहे. आणि म्हणून टीम बिल्ड करताना आता इथून पुढे तुम्ही नक्की याचा विचार करा की समोरचा माणूस A ग्रेडमध्ये, B ग्रेडमध्ये, C ग्रेडमध्ये आणि तो आपल्या ग्रेडला मॅच होतोय. मॉरल ऑफ द स्टोरी काय, तुम्हाला मिळणारी लोक, तुम्हाला मिळणारी टीम, तुम्हाला मिळणारा बिझनेस हा तुमच्या पोटेन्शियलवर ठरतो. जसे लोक तुम्हाला मिळत आहेत, जसा बिझनेस तुम्हाला मिळतोय तसंच तुमचं पोटेन्शियल आहे. बिझनेस वाढवायचा असेल, चांगले लोक हायर करायचे असतील तर तुमचं पोटेन्शियल अपग्रेड करा.